आपण पाहिलं की मीडिया माध्यमाने आज सोडण्यात आलं नाही, तुम्ही सांगितल्यानंतर सोडण्यात आलं आणि पुतळा देखील आवाज सील करायचे, काय सांगाल याबद्दल? या तुमच्या भागामध्ये पत्रकारांवरती काय हल्ले झाले, खून झाले, राजकीय कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे, पत्रकारांना घरात घुसून रात्रभर मारण्याच्या धमक्या भाजपकडून दिल्या, मला कोणाची नावं घ्यायची. अशा वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे. राज्याला गृहमंत्री आहे का, हा मुळात पहिला प्रश्न. गृहमंत्री असेल मग गृहमंत्री इतका दुबळा आणि बुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर, म्हणजे ते बघतायत टीव्हीवरती, म्हणजे पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या. आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी कोणी दम दिला तर आम्ही घुसतो आणि त्याला ताकद देतो, माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा. तुम्ही या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही, त्या वर्दीला संरक्षण द्यायला तयार नाही, त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला तयार नाही. तुम्ही कसले गृहमंत्री आम्ही पाहिले त्या राज्यामध्ये, बाळासाहेब देसाई पाहिलेत ना गृहमंत्री, शरद पवार गृहमंत्री होते, आमदारांच्या गाड्या धुतात, आता झालंय. आणि ते पण सगळे मिंदे गटाचे. आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना दिलं. काय करतात गृहमंत्री? देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचा अधिकार नाही. सोडलं जात नाही, किती दिवस झाले? हे असं आहे की सरकारची लाज गेलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार. आता मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतं. हे पाप आहे, चव्हाट्यावर आलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केलं आहे ते दडपण्यासाठी तुम्ही